भिवंडी तालुका के वड़पे गांव राजमाता जिजाऊ क्रीड़ांगन ग्रैंडवी होटल के पीछे स्वर्गीय बालाराम गणू शेलार स्मृति चषक 2025 का भव्य आयोजन ओमकार ग्रुप व पवन पुत्र वड़पे के बैनर तले वड़पे ग्राम पंचायत उप सरपंच रुपेश शेलार द्वारा दिनांक 18 दिसंबर 2025 से 19 दिसंबर 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि दिनांक 18 दिसंबर 2025 को मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों के करकमलों द्वारा स्वर्गीय बालाराम गणू शेलार स्मृति चषक का उद्घाटन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं दिनांक 19 दिसंबर 2025 को मान्यवरों की उपस्थिति में स्वर्गीय बालाराम गणू शेलार स्मृति चषक का समापन किया गया। इस अवसर पर वड़पे गांव के टंटा मुक्त अध्यक्ष श्री सुनील जी पाटिल, वड़पे गांव के सरपंच श्री प्रेमनाथ जी वड़ोलकर, शिवसेना उप तालुका प्रमुख व माजी सरपंच वड़पे श्री अनंता जी पाटिल, माजी उप सरपंच मोतीराम जी पाटिल, माजी सरपंच विजय जी पाटिल, आरपीआई थाने जिला अध्यक्ष संजय जी गायकवाड़, फॉरेस्ट अधिकारी सुनील पाटिल, जनार्दन भोईर, भरत पाटिल, वड़पे गांव के पुलिस पाटिल प्रमोद वड़ोलकर, अरुण डोंगरे, अशोक पाटिल, वड़पे ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक प्रमोद पाटिल, विशाल डोंगरे, अनिल डोंगरे, रवि भोईर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व वड़पे गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान ओमकार ग्रुप व पवन पुत्र के कार्यकर्ताओं द्वारा शाल पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस स्वर्गीय बालाराम गणू शेलार स्मृति चषक में 20 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक ब्राह्मण देव स्पोर्ट भटाले, द्वितीय पारितोषिक जय गावदेव खांडवल को मान्यवरों के करकमलों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। तो वहीं स्वर्गीय बालाराम गणू शेलार स्मृति चषक को सफल बनाने में ओमकार ग्रुप व पवन पुत्र वड़पे के कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। गणपती बाप्पा 18 डिसेंबर मध्ये आहेच, परंतु आपली परंपरा आहे मायू 11 धामणगाव आणि चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा निसर्ग रम्य असं वड़पे गाव असा निसर्ग रम्य मैदानावर आज सुरुवात करणार आहोत। तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण खेळपट्टीचं पूजन केलं। सन्माननीय पाटील साहेब फॉरेस्टर यांच्या अति शास्त्रोक्त पद्धतीने निर्मिती पार पडावी, खेळाडूंना प्रोत्साहन यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती, भारताची संस्कृती आणि भिवंडीची संस्कृती। आज गणपती बाप्पा आता एका स्पर्धेसाठी एवढं जबरदस्त पूजन मी माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीच बघितलं नाही साहेब, आणि अगदी जबाबदारीने मी सांगतोय। म्हणजे जमीन महत्वाची, आपली स्पर्धा महत्वाची। नाणेफेक करून आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। उद्घाटन सोहळ्यामध्ये सामील झालेले सर्व जे पत्रकार मित्र आहेत त्यांचं सुद्धा वड़पेमध्ये घडू शकता। सर्वांनी पहिल्या सेटअप मध्ये विनंती करणार आहे सन्माननीय गुरुनाथ जी पाटील वाढवून हे पूजन आपला आनंदाचा क्षण। क्या बात आहे। आता सन्माननीय रवींद्र भोईर साहेब या क्या बात, क्या बात आहे। खूप खूप धन्यवाद आपला। ठीक आहे, तर दोन्ही संघाची ओळख सुरुवात
धन्यवाद. आता माझी सर्वांना विनंती आहे, आपण जायचं आहे. की स्वर्गीय बाळाराम गणू शेलार साहेबांच्या खूप जवळचे मित्र होते आणि त्यांच्याविषयी 2 शब्द नक्की आपण सांगावेत. मला वाटतं या मैदानाच्या बाबतीत मोठं योगदान आहे ते भस्मा कुटुंबाचं. आणि त्यानंतर या मैदानाला हे जे रूप दिलं, या छोटस रोपटं लावलं, त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं ते ओंकार वडपे यांनी. मी या सर्वांच्या वतीने ओंकार ग्रुप व पवनपुत्र क्रिकेट संघटना यांना धन्यवाद देतो की त्यांनी गावाला एक अशी मोठी भेट दिली की आपल्या गावाला एक भव्य दिव्य असं मैदान बनवून दिलं. या मागे आमच्या मागे हे सर्व घडत असताना आमचे सर्व माजी केंद्रीय मंत्री कटीलजी पाटील यांचा मोलाचा हात आमच्या पाठीमागे होता, म्हणून यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि तुम्ही बघता प्रत्येक गाव बऱ्याचशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्र आहे, परंतु शिवाजी महाराजांना घडवणारा राजमाता जिजाऊ यांचा आपल्याला कुठे विसरण्यात पडावा, म्हणून आम्ही या गावाला राजमाता जिजाऊ हे नाव दिलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या क्रीडांगणातून चांगले खेळाडू घडून पुढे रणजी स्पर्धेत IPL स्पर्धेत खेळून भारताचं मुख्य टीममध्ये घेऊन या वडपे नदीचं नाव कसं बोलायला यासाठी प्रयत्न करतील. याकरता आम्ही या क्रीडांगणाचं नाव राजमाता जिजाऊ क्रीडांगण असं ठेवलं. हे एकमेव उद्देश होते. ही स्पर्धा आयोजित केली मुख्य आयोजक रुपेश शेलार यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या 20 संघांना माझी नम्र विनंती असेल की त्यांनी चांगल्या प्रकारे क्रिकेट आपल्या क्रिकेटचं कसं दाखवून या गावाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना क्रिकेट रसिकांना मनोरा आनंद कसा लुटता येईल यासाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने खेळ करून या स्पर्धेची शोभा वाढवावी. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे ओंकार पवनपुत्र क्रिकेट संघ या दोन्हीच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो व पुढील सामन्याला आपण सुरुवात करूया. यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आपण आम्हाला बाळाराम गणू शेलार यांच्याबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. बाळाराम गणू शेलार यांच्याबद्दल बोलत तर आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून तर आम्ही 40 क्लास क्रिकेट मध्ये पदार्पण केलं. तोपर्यंत आम्ही बाळाराम गणू शेलार आमचे सहकारी म्हणून आमच्या सोबत होते आणि त्यांचे आमच्या खेळास आणि आमच्या खेळाडूंना असं काही योगदान होतं की एक आम्ही कधीही विसरू शकत नाही. एक चांगला सहकारी म्हणून त्यांची आमच्या या गावामध्ये ओळख होती. बाळाराम गणू शेलार अतिशय गावामध्ये लोकप्रिय तसेच मनराव आणि एक खेळाडू व्यक्ती होती. त्यांनी हमेशा आमच्या वडपे गावातील खेळासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना आमचं नाव कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र रुपेश शेलार व ओंकार वडपे वडपे यांनी क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. अतिशय भव्य असं आयोजन आणि अतिशय चांगलं असं नियोजन मध्ये या स्पर्धा घडवण्यात आल्या आहेत. खऱ्या अर्थाने या वडपे गावामध्ये आज या बाळाराम गणू शेलार यांच्या स्मृती चषकानिमित्त या वडपे गावामध्ये एक नवीन क्रिकेटचा पर्वास सुरुवात झाली आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. या अशा क्रिकेटच्या महासंग्रामात मी वडपे गावाचा सरपंच या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो आणि चाळीकर आणि धामणगाव संघासाठी मी बेस्ट ऑफ लक करतो. चांगला खेळ दाखवा, चांगल्या पद्धतीने खेळा आणि आपला खेळात उत्कृष्ट या सर्व क्रीडा रसिकांना घ्यावा अशी मी आम्हाला विनंती करतो आणि थांबतो. फुगे
यस हे पुढे जिथे जिथे जातील तिथे या स्पर्धेची ख्याती घेऊन जातील. कॉल इथे झालाय. सर्वप्रथम कसं वाटतं मला भिवंडीचा क्रिकेटचा सुवर्णकाळ हे रुपये हेलो मैक 1 मैन शो रुपेश शेलार साहब की तरफ. हेलो मैक हेलो मैक हेलो 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 मैक थोड़ा सा आवाज है. हेलो मैक थोड़ा सा भेज दे माइक ला ब्लैक वायर थी या फिर उनको निशाना किया था. हालांकि मोनिश पाटिल बहुत ही चर्चित खिलाड़ी हैं. सागर गुलवी अच्छी गेंद थी, बढ़िया ड्राइव मिड ऑन पे खिलाड़ी, बैकअप अच्छा है. 1 रन 2 पे पहुंचा है स्कोर विश्व विनायक चामिंद्रा का. गुलवी फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है. गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग पर और बाउंड्री लाइन क्रॉस कर गई. देखना अंपायर का इशारा. 4 रन. ओ बढ़िया वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. वर्ड पे सागर गुलवी पहाड़ एंड से रिवर्स खेला है. फील्डर है, गली में पकड़े गए. मैं अक्सर कहता हूं गली के चक्कर अच्छे नहीं रहते. पहला विकेट. बल्लेबाजी को आए बहुत ही चर्चित खिलाड़ी. जब उन्होंने डेब्यू किया था तो मानो लगान पिक्चर का कोई बल्लेबाजी कर रहा. यश पाटिल और जतीन पाटिल ने इस कप के लिए बहुत बेस्ट कहा है. विकेट. बॉल तयार. उदय अजून एक चांगला बॉल उदयचा. टप्पा पडल्यानंतर अंपायर तिकडे सांगतायत ऑफस्टम्पला मिस करतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल त्या ठिकाणी ऍड केली जाईल. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत प्रशांत देसाई सरांना तुम्ही पाहता. एक लेजेंडरी क्रिकेटर, जुन्या काळातील क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आणि त्यांच्या सोबतीला निंबवली एक्सप्रेस म्हणून ज्यांना क्रिकेट विश्वात ओळखलं जातं, उमेश केने सर, मॅन फ्रॉम टिटवाळा. ती म्हणू की वडपे की झलक सबसे अलग. काय म्हणाल? एग्जैक्टली. ड्राइव करते हुए आउटफील्ड में देखिए सबसे बड़ी बात है ओमकार के पहला कप रखा है और कोई भी चीज की कमी नहीं. लाइट परफेक्ट है, ग्राउंड परफेक्ट है, पिच परफेक्ट है, स्टैंड परफेक्ट है, वीआईपी डाइस परफेक्ट है, हर चीज यूनिक. और इसका सारा क्रेडिट जाता है रुपेश शेलार, 1 मैन शो और ओमकार ग्रुप और पवन पुत्र वर्पे ग्रुप. 2 ओवर की समाप्ति. कुल रन बने 8 विकेट गिरे हैं. 18 विकेट. सर्व गावातला एक आदर्श गाव म्हणून वडपे गाव आणि माझा गावाचं पूर्ण जगतीचा जबाब नाही. सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी आई एकविरा चरणी प्रार्थना. आणि आपण तंटामुक्तीच्या दिशेने खूप कर्मियों का हार्दिक स्वागत है. चाहे मेहंदी हसन हो, चाहे शशि वर्मा हो, मंजू मैम हो, नीलम तिवारी फील्डर मौजूद हैं. लक्ष शुभेच्छा साहेब. एक ऍव्हरेज 40 धावा 4 ओव्हर मध्ये बनल्या जावा. ओमकार आप सही कह रहे हैं. देखिए विकेट भी पहले मैच में हमने देखा बहुत ही कूल है. वादियों के बीच में मैदान है, हमारे दाईं और पहाड़ियों का सिलसिला है. अच्छी गेंद जड़ में थी, बल्ले के अंदर लगी, रन चुराते हुए 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. 30 रन. 30-30. आज सन्माननीय मुद्रामजी पाटील आपल्या शॉप मध्ये गेलो की हिरा, माणिक, मोती, नीलम, पुष्कराज, काचू, पवळ्या, लसण्या
कोविड आमच्याकडे सर्व कार्याकडून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रतिनिधी वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. बाजूला जय हनुमान कोणी. तर मी विनंती करणार आहे सन्माननीय गायकवाड साहेबांना नाणेफेक करतील. जय हनुमान कोणी यांचा कॉल असेल. टेल्स इज द कॉल आणि टेल्स क्या बात आहे. पहिल्या सामन्याला पण टेल्स, दुसऱ्या सामन्याला पण टेल्स आणि असं म्हणतात ना टेल नाही होणार फेल. लक्ष शुभेच्छा भरतजी. टीम आई गावदेवी कोणीचे कॅप्टन. पैशासाठी ना नावासाठी आम्ही धामणगाव वाले खेळतो क्रिकेट आमच्या गावात. पाटिल केतन भोईर और सागर हिंदो ने वाकई में कमाल का ऑर्गेनाइज किया है. खेल की शुरुआत दीपक पाटिल. अच्छा ड्राइव है. पीछे प्रोडक्शन है डीप एक्स्ट्रा कवर में लगभग वाइडिश लॉन्ग ऑफ पे 1 रन. क्वालिटी बॉलिंग अटॅक दोन्ही टीम कडे आणि 32 रनचेस पहिला सामना. आणि जे स्वप्न पाहिलंय ना ओंकार गुरु, पवनपुत्र वडपे, त्यांनी या स्पर्धेचे शिल्पकार रुपेश शेलार. दीपक पाटिल राइट आर्म ओवर दिस टर्न. ओ अजीबो गरीब शॉट. ये विकेट इतना आसान नहीं है. आपने देखा कि गेंद ज्यादा उछली थी और बल्लेबाज को मुश्किल आई थी. आज या स्पर्धेचा देऊन भव्य सत्कार. क्रिकेट होऊ नाही दिला अभिनंदन आणि ही ट्रॉफी. जास्त प्रश्न आपण विचारणार नाही आहोत. टेल इज द कॉल. तर काय निर्णय घेतला आपण आता. आपण इथे ज्या आपल्याकडे चिठ्ठ्या ओके समजलं ना पुढच्या मॅच साठी. काल आपण असंच केलं होतं. विजेता भावाले और टिमोली की बीच की विजेता. जे विजेता म्हणजे तुमच्यातून जो जिंकेल तो चौघर पाडा. ठीक आहे क्लिअर आहे. क्वेश्चन आहे तर विचारू शकता. ऑल राईट चिठ्ठी टाकूया. उचला चिठ्ठी काय आहे आणि समोर कॅमेरामध्ये दाखवा चिठ्ठी. 5,000 रुपये शेलारकडून, 7,000 रुपये अनंता पाटील साहेब कडून. लेकिन कार्निवल वाले ओपनर कुछ अलग ही सोच के आए. ये तो मानो पीछे पड़े हैं और ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं. तो विलास लक्ष्मण पाटिल एंड डैशिंग उद्योगपति सुजीत पाटिल साहब. मैन ऑफ द मैच की तरफ हम जा रहे हैं. मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं राकेश. राकेश यादव इज द मैन ऑफ द मैच. 1 ओवर 4 रन और 2 विकेट. राकेश जाधव त्वरित मंचावर यायचा आहे. काल रात्री सुद्धा राकेशने सामनावीर जिंकला होता. राकेश आनंदा पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा. अरे कैप्टन को बुलाइए. लक्ष्मण पाटिल और सुजीत पाटिल 5-5 हजार. या दोस्तों के साथ पार्टी भी कर सकते हैं. मध्ये झळकतोय. मागे बॉल स्टॉप केला जाईल. शॉर्ट फॉर्माला एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात येते आणि एका सिंगल स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 39. अजूनही पहिल्या डावातील अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती षटकार आला तर भावाडेसाठी खूप चांगला आहे की रिक्वायरमेंटला जवळजवळ 11.50 ला जाईल. पण इथे जर फिनिश चांगलं झालं तर तेच रिक्वायरमेंट 10 पर्यंत थांबेल. त्यामुळे दोन्ही बाजूला जर हेच रिक्वायरमेंट 10च्या पुढे गेला थोडासा एक मनोवैज्ञानिक दबाव बनेल टिंबवलीवरती आणि जर ते कमी झालं तर तो मानसिक संतुलन चांगल्या प्रकारे ठेवू शकतात. कारण शॉर्ट टर्म क्रिकेट 10ची सरासरी एक ऍव्हरेज टोटल इथल्या क्रिकेटमध्ये मानली जाते. अंतिम बॉल पहिल्या सत्रातील आणि तो चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्याची चर्चा आपण करत होतो ना ते केलंय सोहमनं. सत्र संपल्या मैदानावरती पहिलं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला कॉइन स्पिन करूयात आपण. कॉइन इंट्रोड्यूस आपण केलाय. इट्स अ कॉल अँड हेड इट इज. हे टॉस जिंकलाय त्या ठिकाणी नक्षत्र चौदरपडा टीमनं.
नाणेफेकी जिंकली आहे. दोन्ही मान्यवर या ठिकाणी ऑल द बेस्ट करतात. निर्णय काय? नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच आपण हरेश पांड्या सरांना. धन्यवाद ओंकार। तो स्वर्गीय बालराम गणू शेलार मेमोरियल कप 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत। अब आर पार की लड़ाई है। यहाँ पर बावड़ी बग के सामने इस वक्त शुरुआत कर चुकी है। पहले मन बना लिया था प्री मैंडेटरी शॉट और उस मिट्टी के ऊपर आग लगाने वाला चौका। कत्थई रंग की घास के ऊपर वो जब बॉल जा रही थी एक अलग मजा था। आणि सुरुवात झाली आहे. जी मिळाली होती ना 3 भाटाळेला, आता 3 मिळाली आहे. आणि खूप प्रगती करावी। तुम्हाला उत्कृष्ट होम टीमला सपोर्ट करण्यासाठी ते मैदानावरती पोहोचले. त्याचप्रमाणे बाळरामजी जोशी साहेब यांचा सत्कार मायची उपदार ते पार पडतोय। खूप खूप धन्यवाद अनंता पाटील साहेब कडून सुद्धा आपला असं चांगलं खेळत राहा। आणि आमचे सरपंच प्रेमराजी बडोळकर साहेब यांच्याकडून थँक्यू सर। या फटका खेळाची हवेत आहे मात्र झिरवण्याची शक्यता आहे. गॅप सोडलेली आणि एका टप्प्याला हा टेबल जाईल. डीप मिडविकेट सीमा पाचवता नाहीये. लगी करना चाहते थे वहां पे जीतू माली। कितने रन चाहिए तुम्हें पहुंचने के लिए? फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. मध्ये चुकतोय. हा कॉल दिलाय पाटाळे जय ब्राह्मणदेव पाटाळे तेल दिलाय कॉल आणि ते काय निर्णय घेतलाय। थँक्यू सो मच। तुम्ही क्षेत्ररक्षणाची तयारी करा आणि तुम्ही फलंदाजीची तयारी करा। रुपये अभिनंदन 3000 रुपये अभिनंदन की तरह हमेशा हरी भरी रहे, खिली रहे। पानी की सुविधा करना है। पहली गेंद ये देखिए जरा जोरदार तालियां प्रिंस मूवीज का प्रथमेश। जबरदस्त जी मेहनत होती ना ती आज विनीतला की 3 मॅच 350 येतील. आणि प्रतीकला को ड्राइव किया है हिट बाउंड्री के बाद और टेमोली इस लेट बालाराम गणू शेलार स्मृति चषक के बाद हार्ड लक प्रतीक एंड कॉन्ग्रेचुलेशन पाटाले। थोडस पाठी जाणून गवळी सर 1000 असं पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. हर्षदादाजी सासूरवाडी भाटाळे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि एक अतिशय मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा वडपे गावासाठी आपण बघितली आणि मात्र 2 संघ हे क्वालिफाईड झालेले आहेत. जय ब्राह्मणदेव भाटाळे त्याचबरोबर जय गावदेव खानवळ त्याच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईनची दोघांनाही माहिती आहे हेड अँड टेल. कॉलिंग कोण करणार आहे? यस जय गावदेव खानवळ संघाचे कॅप्टन त्यांचं म्हणणं हेड मात्र आलेले टेल. सुनील दादा दोघांना आपण शुभेच्छा द्यायचा आहेत. स्पर्धा खेळताना अनुभव कसा आला? कसं वाटलं आयोजन? अगदी कमी वेळात जबरदस्त आयोजन बघायला मिळालं. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि खेळायला पण मजा आली. आयोजन म्हटलं तर ओंकार ग्रुप त्याचबरोबर पवनपुत्र वडपे आणि खास करून आपण उपेशदादा सेलार यांची अपार मेहनत तसेच पवनपुत्र वडपे संघाची संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटी एकत्रित येऊन, कारण क्रिकेटची स्पर्धा जिंकण्यासाठी जी सांघिक कामगिरी महत्वाची असते ना त्याप्रमाणे ही सांघिक कामगिरी कारण पाहतो आपण रुपेशदादा सेलार त्याचबरोबर ओंकार ग्रुप पवनपुत्र वडपे संघाची पूर्ण ऑर्गॅनिक कमिटी तर यांच्याविषयी काय म्हणशील?
2 दिवसासाठी चांगलंच आयोजन केले. डे नाईट डे आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापासून चांगलं होईल. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे क्षेत्राचे या पाठीमागे विशेष उद्देश काय? खरं तर मागच्या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करावा लागला. नो डाऊट प्रयागने खूप चांगली बॅटिंग केली, पण एक क्षण असा होता की 12-24 समीकरण आलं होतं. थोडंसं मानसिक दबाव आला असेल. काही नाही होत, ते विश्वास होता त्यावेळी मारून काय रणनीती असणार आहे फायनल जिंकण्यासाठी? किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रनर पर्यंत रोखणार. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंग तुमच्या मनासारखं झालेलं आहे. काय स्ट्रॅटेजी? तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल तर साधारण किती धावांपर्यंत आल्याचा प्रयत्न असेल? 45+. कसं वाटलं आयोजन? कित्येक स्पर्धा तुम्ही खेळता, पण हे आयोजन कसं? कमी वेळात आणि 2 दिवसात, आणि विशेष म्हणजे फक्त 5,000 रुपये फीस. विशेष सगळ्या काही गोष्टी बघायला मिळाल्या. काय वाटतं? खूपच सुंदर असं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल पूर्ण वडपे ग्रामस्थांचं धन्यवाद करतो. काय स्ट्रॅटेजी असणार राहणार आहे की आता मात्र खेळताना काय बदल करण्यात येईल? नाही, जो टीम आहे तीच आहे. तुमच्या संघासाठी तर खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पाठीराख्यांसाठी शुभेच्छा. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप शुभेच्छा. मित्रांनो, इट्स मेगा फिनाले. अंतिम मॅच होईल आणि अंतिम मॅच मध्ये नाणेफेक सुद्धा झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून जय ब्राह्मणदेव वाटाळी संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय गावदेव खांडवल संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. दोघांना खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी विनंती करणार आहे ती म्हणजे सर्व मान्यवरांना की आपणास विनंती की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि दोघांसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर सामन्याला लगेचच सुरुवात होईल. सन्मान सत्कार करतायत. सन्मान आणि सत्कार करतायत. हर्ष गायकर आपण व्हीआयपी कक्षामध्ये जायचंय. हर्ष गायकर ते दिग्गज पर्सनॅलिटी करतात व्हीआयपी कक्षामध्ये एक मान्यवर आणि मला हवा में खेला इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. 4 रन. राकेश 7 रनाचं समीकरण आहे. ये मार दिया. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न सुरेल. चेंडू दिशाहीन चेंडू आणि अशा 7-13चं समीकरण. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र टाकाई चेंडू आवे. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. फिर आ गया 6 बॉल. मनीष पाटिल साहब ने ऐलान किया है कि खंडवा टीम अगर फाइनल जीतती है रुपए का इनाम दिया जाएगा. ओ कटर, ये अद्भुत गेंद थी लेकिन रन पूरा. प्रेम पाटिल के पास स्ट्राइक. वाइड 1+1. कहानी में ट्विस्ट. प्रेम को स्विंग एंड मिस. बहुत बढ़िया वाइड यॉर्कर. इस मरतबा खेलने की कोशिश और गेंद निकल गई है. 4 रन. कट फाइनल मुकाबला 3-6 का इक्वेशन. उछाले बाटाले चैंपियन. कांग्रेचुलेशन ब्राह्मणदेव बाटाले. कांग्रेचुलेशन पंकज, भावेश and all team. Yes विजय. अंतिम मॅच आपल्या सर्वांनी संजय गायकवाड साहेब यांच्या शुभास्ते आणि आकर्षक ट्रॉफीची दिली जाईल. विजेता अर्थात आहे तो निखिल. विनंती मी करणार आहे आमच्या सर्व मान्यवर आहेत
श्रीनिधी पाटील आहेत, त्याचबरोबर केलेडी आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर आपण